हे गाइस, इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज व्हिडिओची स्टार्टिंग किचनमधून होते, कारण की किचनमध्ये काहीतरी बनतंय आमचं चांगलं. तर चांगलं काय बनतंय ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे माझी मम्मी आहे, जी फुल अशी पाणी पाणी झालेली आहे. आणि आज तिचा डायलॉग नाही आहे तो. थांब मी जाऊन येते, पावडर बिवडर लावून. इथे बनतंय, काय बनतंय? पकोडे. सुट्टी होतीये, कारण ह्याच्यात काय बनताय, चणे बनतायत आणि इथे मस्त गरमागरम पकोडे बनतायत. बाहेरचं वातावरण बघा किती चांगलं झालंय, मस्त हवा सुटली आहे. आणि इथे मम्मानी चाय ओतून घेतलाय स्वतःला. इथे तिन्ही भांड्यात काय चणे, हा इथे सगळं भिजून ठेवलेलं आहे. मूग मटकी लाईनीत पूर्ण, खाली छोले आहेत, वाल आहेत इथे, आणि इथे छोले आहेत वाटतं. आणि इथे चणे शिजवायला घातले, रस्सा बनवला, डायरेक्ट रस्सा बनवलाय. आणि इथे चाय आणि खाली भात आहे. चाय लावलेला आहे. इथे पकोडे बनतायत. तो आपण वेट करूया. हा, तर आता मी वेट करते, म्हणजे मी बाकीचं काम करते. माझा झाडू मारून झालेला आहे. कपडे फोल्ड करून ठेवलेत, फक्त ते कपाटात ठेवायचे. आता हे तुमच्या दोघींपुरतं करते, बाकी ताईला आल्यावर करेल. हे आमच्या दोघींपुरतं आहे, बाकी ताई ऑफिसवरून आली की तिच्यासाठी मम्मी फ्राय करेल. सो मी माझी कामं करते आणि भेटते तुम्हाला. सो गाईज, कसलं बेकार गरम होतंय, खतरनाक गरम होतं आणि वगैरे सगळं फोड. आता मी थोड्या वेळ बसते म्हणजे लगेच मी उठेल आणि करेल. आणि मी ते ड्रॉइंग बनवलेली आहे बघा. मी जेव्हा 10th मध्ये होती ना, तेव्हा मला आहे ना जरासं बोर व्हायचं, तर मी आहे ना इथे ड्रॉइंग बनवलेली. अजून मम्मीच्या कपाटावर इतकी ड्रॉइंग बनवून ठेवलेली, ती घासून काढून टाकली आता. आणि बाकी काय नाही, कपडे ठेवायचे, नंतर फ्रेश व्हायचंय आणि मग खायचंय. भूक लागली आहे. आज मी दुपारी जेवण स्किप केलंय माझं, मी दुपारी जेवलीच नाही. मी बोललेली मम्माला जेवेल, पण मी नाही जेवली, कारण माझ्या पोटात खूप असं जळजळ, असं गरम गरम वाटत होतं खूप. मम्मी बोललेली की दही भात खा, पण मी ते पण नाही खाल्लं. सो जाऊ द्या. आता मी चाय, बिस्किट, पकोडे खाऊ आम्ही. सो पूर्वा फ्रेश होते, ती फ्रेश होईपर्यंत मी कपडे ठेवते, नंतर मग मी फ्रेश होऊन घेईन. सो गाईज, मी फ्रेश झालेली आहे. मी मस्त मला चाय घेतलाय आणि आता मी बाहेर चालली आहे. तर इथे बघा, या आम्ही खातो आणि मग भेटतो. ग बिस्किट दे ना तिथून, जा ना प्लीज. एक नंबर, स्वतःच बनवलं आणि बोलते. मस्त हवा येते, खाली झाडं वगैरे हलतात. आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये काम चालू आहे. आमच्या इथे रॉयल बिर्याणीवाला आहे, इथे मस्त असं हवा येते आणि ते आम्ही बसलोय खायला. मस्त चाय, बिस्किट आणि थोडेसे पकोडे खाईन आणि नंतर बघू काय होतंय पुढे. रिया, कसे झालेत पकोडे? छान झाले. मम्मी कर त्याच्यात. मी बाकीची कामं, कपडे ठेवले, झाडू काढला. कोणाचा फोन आलाय? श्रेया बुगडे. मम्मी बोलते श्रेया बुगडे. हे आमच्या इथे संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे आणि हवा बघा, हवा पण सुटलेली आहे. आय हेट दिस वर्ड. सो आता आमच्या घरी बनतायत पुऱ्या, कारण मम्मी हे कर गो.
तर मम्मी मस्त बनवते इथे पुऱ्या आणि मी तुम्हाला दाखवलेलं चण्याची भाजी बनवलेली. पुऱ्या बनतायत. तिथून जरा पिठाचा वरतून ते काढू सुक्या. तर आज आमच्याकडे श्रीखंड पुरी आहे आणि इथे मस्त असा रस्सा आहे. कसला रस्सा आहे मम्मी? वाटाण्यांचा ना. बस. आणि इथे मस्त अशा पुऱ्या आहेत. डाळवर इथे भात आहे ना. इथे भात आहे आणि आपला तर तुम्ही पाहू शकता इथे आप्पे बनतायत आमच्याकडे सकाळी नाश्ता. तर त्याच्यात मस्त मिरची, कांदा, कोथिंबीर आणि हे कसलं पीठ आहे? इडलीचं पीठ आहे. त्याच्यात हे सगळं टाकलंय आणि ते आप्प्यांचं भांड आहे. आता त्याच्यात तेल टाकलंय आणि हळूहळू हे थोडं थोडं मिक्स करून टाकायचंय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे ट्यूसडे आणि मी ब्लॉग कंटिन्यू ठेवलेला. तर मम्मी आता मस्त आप्पे बनवतीये नाश्त्यासाठी. ती नाश्त्यासाठी चपाती भाजी बनवली आहे. पण कसली भाजी बनवली आहे? मूग मटकी मिक्स बनवली आहे. पण ती मला नाही खायची आहे. मग ती बोलली आप्पे आहेत, आप्पे बनवून देते. सो इथे म्हणतायत आता हे टर्न करायचे, म्हणजे पलटी करून घ्यायचे. मस्त मस्त आप्पे सकाळ सकाळचा नाश्ता आणि त्याच्यासोबत सॉस असेल, टॅमॅटो सॉस. पाहू शकता इथे मस्त असे आप्पे बनतात. तर आता आपण आप्पे खाऊया. बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेल. आता आमचा नाश्ता रेडी झालेला आहे. ते मस्त असे आप्पे दिलेत मम्मीने मला आणि त्याच्यासोबत सॉस आहे. आणि तेही पूर्वा कुठे चालली एवढं रेडी होऊन? आज ती ऑफिसला चालली आहे, मी नाही चालली आहे. सो मस्त आता मी नाश्ता एन्जॉय करते आणि नंतर भेटूया आपण. अरे असे गोल गोल फिरायला लागले ते. हाँ हाँ ते सॉस काय खाते बनव? आप्पे आणि सॉस. बघू ना, बसूया ना आपण. बघा ही नाश्ता करायला कशी बसली बघा. मांडी घाल. कसे झाले रिया? चांगले झाले.
कसे झालेत पनू? तू कुठं चाललीस आता? ऑफिस जॉईन केलंस तू? पप्पाच्या. अच्छा.